अडिगर सर नमस्कार. नामदेवराव जाधव बोलतोय. सर सनई छत्रपती शासन पक्ष आपला जो आहे, मी परवा आपल्या मिटिंगला होतो पालिकेत बोलवलेली, आणि आता जे मला पत्र आलं इलेक्शन कमिशनचं त्याच्यामध्ये माझ्या पक्षाचं नाव वगळलं गेलेलं आहे. तर मी हिम्मत खराडे जे आहेत निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना विचारलं, तर ते म्हणले आम्हाला जी पालिकेने यादी पाठवली त्यानुसार आम्ही पत्र तयार केलेली आहेत. आता पालिकेने हे करणं अपेक्षित आहे का हो? एखाद्या रजिस्टर पक्षाचं नाव कसं काय वगळलं जातं? हे आता इलेक्शन कमिशन ठरवतं ना, आमच्याकडे नाही ना नोंदणी. तर नोंदणी सवाल नाही सर, ते काय मला म्हटले हिम्मत खराडे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, पालिकेने आम्हाला जी यादी पाठवली कोणाकोणाला पत्र पाठवायचे त्यानुसार आम्ही पत्र तयार केलेली आहेत. म्हणलं पालिका कसं काय ठरवू शकते? म्हणलं माझा रजिस्टर पक्ष आहे नॅशनल आणि स्टेटचा सुद्धा. तर ते म्हणले नाही, पालिकेने जी यादी बनवली त्यानुसार आम्ही लेटर फॉरवर्ड केलेले आहेत तुम्हाला. पालिकेने तुम्हाला पहिल्या वेळेला बोलवलं होतं ना? हो, पहिल्या वेळी बोलवलं होतं, पण आता जी काही तुमची वार्ड जी मला पत्र येतात ना, तर त्याच्यामध्ये 14 पक्षांची नावं येतं. माझा पक्ष जिथं मी सही केली तिथे 17 नंबरला होता. मग नाव कसं वगळलं जाऊ शकतं? मी चेक करतो. जरा बघा ना. हो हो हो.